समास आठवा. अंतरात्मा विवरण. श्रीराम. आता वंदू सकळ करता, समस्त देवांचा जो भरता, त्याचे भजनी प्रवर्ता कोणी तरी. आता सर्व विश्वाचा करता आणि सर्व देवांचा जो देव, त्याला आधी वंदन करूया. श्रोते हो, कोणीतरी त्या देवाचे भजन करण्यास प्रवृत्त व्हा. तेने विण कार्य न चले, पडिले पर्ण तेही न हाले. अवघे त्रैलोक्येची चाले, जयाचे नी. त्याच्या सत्तेशिवाय कुठलेही कार्य घडत नाही. गळून पडलेले पानही त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. त्याच्या सत्तेनेच सर्व त्रैलोक्यातील कार्य चालते. तो अंतरात्मा सकळांचा, देव दानव मानवाचा. चत्वार खाणी चत्वार वाणीचा, प्रवर्तकू. तो देव दानव मानव यांचा, तसेच चार खाणी चारी वाणी यांचा प्रवर्तक असून त्यालाच सर्वांचा अंतरात्मा असे म्हणतात. तो एकलाची सकळांघटी, करी भिन्न भिन्ना राहाटी. सकळ सृष्टीची गोष्टी, किती म्हणून सांगावी. तोच सर्व प्राण्यांच्या ठिकाणी वास करून सर्वांकडून भिन्न भिन्न क्रिया करवितो. सर्व सृष्टीतील घडामोडी त्याच्या योगेच होत असल्याने किती म्हणून वर्णन करणार. ऐसा जो गुप्तेश्वर, त्यासा म्हणावे ईश्वर. सकळ ऐश्वर्य थोर थोर, जयाचे नी भोगिती. असा जो सर्वांच्या अंतर्यामी गुप्तपणे राहणारा, सर्वांचा चालक, त्यालाच ईश्वर असे म्हणावे. त्याच्या योगेस थोर थोर लोकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होत असते. ऐसा जेणे ओळखिला, तो विश्वभरची झाला. समाधी सहस्थितीला, कोण पुसे. अशा त्या ईश्वराला जो स्वानुभवाने जाणतो, तो स्वतः विश्वंभरच होतो. याप्रमाणे जो आत्मा रामच बनतो, तो समाधी किंवा सहस्थितीला कशाला महत्त्व देईल. अवघे त्रैलोक्य विवरावे, तेव्हा वर्म पडेल ठावे. आवचटे घबाड सिणावे, न लगेची काही. सर्व दृश्य सृष्टीचे सारासार विवेकाने विवरण निरसन करावे, तेव्हाच अचानक वर्म कळून येते. अचानक आत्मवस्तुरूपी घबाड प्राप्त होते. त्यासाठी मग दुसरे काही कष्ट करावे लागत नाहीत. पाहता ऐसा कोण आहे, जो अंतरात्मा विवरो न पाहे. अल्प स्वल्प कळो न राहे, समाधाने. प्रत्यक्ष स्वरूपानुभव येईपर्यंत अंतरात्म्याचे विवरण करणारा एखादाचा असतो. बहुतेक लोक अल्प स्वल्प ज्ञानाचेच समाधान मानतात. आरे हे पाहिलेच पहावे, विवरलेची मागुते विवरावे. वाचिलेची वाचावे, पुन्हा पुन्हा. बाबांनो, असे एवढ्या तेवढ्यावर समाधान मानू नका. अंतरात्म्याच्या शोध घेतच राहा. पूर्वी विवरण केले असले तरी पुन्हा पुन्हा विवरण करा. पूर्वी त्या संबंधी वाचलेले असेल तरी परत परत वाचून चिंतन करा. अंतरात्मा केवढा कैसा, पाहणाराची कोण दशा. देखिल्या ऐकिल्या ऐसा, विवेक सांगे. अंतरात्मा केवढा आहे, कसा आहे, त्याचे स्वरूप काय, ज्यांना त्यांचा साक्षात्कार होतो त्यांची काय स्थिती होते, याबद्दल ज्यांनी जेवढे ऐकले किंवा पाहिले असेल तेवढेच तो सांगतो. उदंड ऐकिले देखिले, अंतरात्म्यास नवचे पुरविले. प्राणी देहधारी बाऊले, काय जाणे. पण उदंड ऐकले आणि पाहिले तरी त्याने अंतरात्म्याची ओळख होऊ शकत नाही. कारण देहधारी प्राणी बिचारा अल्पज्ञ अज्ञानी असतो. तो अंतरात्म्यास कसा जाणणार. पूर्णास अपूर्ण पुरेना, काजे अखंड विवरेना. विवरता विवरता उरेना, देवा वेगळा. अंतरात्मा हा चंचळ अपूर्ण असल्याने
तो पूर्ण निश्चळ परब्रह्म केव्हाही होणार नाही. पण हे कळत नाही, कारण अखंड विवरण घडत नाही. जो कोणी निरंतर विवरण करीतच राहतो, तो मग देवापासून वेगळा उरतच नाही. तो एकरूप होऊन जातो. विभक्तपणे नसावे, तरीच भक्त म्हणावावे. नाही तरी व्यर्थची सिणावे, खटाटोपे. जो याप्रमाणे एकरूप होतो, विभक्तपणे उरतच नाही, त्यालाच भक्त म्हणवून घेणे शोभते. याप्रमाणे ऐक्य जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जे प्रयत्न करावे, तो केवळ क्षीणच होय. उगाच घर पाहोन गेला, घर धनी नाही ओळखीला. राज्यामधूनची आला, परी राजा नेणे. एखादा माणूस जाऊन उगाच नुसते घर पाहून आला आणि घर मालकाला भेटलाच नाही, किंवा कोणी एखाद्या राज्यात जाऊन आला पण राजालाच त्याने जाणले नाही. देह संगे विषय भोगिले, देह संगे प्राणी मिरविले. देह धरत्याच सुखले, नवल मोठे. त्याप्रमाणे माणसांची स्थिती असते. ते देहाच्या योगे विषयोपभोग भोगतात, देहाच्या योगे मोठेपणा मिरवतात, पण देह धारण करणारा जो अंतरात्मा, त्यास मात्र जाणत नाही. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. ऐसे लोक अविवेकी, आणि म्हणती आम्ही विवेकी. बरे ज्याची जैसी टाकी, तैसे करावे. याप्रमाणे लोक विवेकहीन असतात, पण स्वतःला मोठे विवेकही मानवतात. असो, ज्याची जशी कुवल असेल तसे तो वागतो. मूर्ख अंतर राखोनेने, म्हणून असावे शहाणे. ते शहाणेही दैन्यवाणे, होऊन गेले. मूर्ख माणूस असतो तो आपल्या अंतरात असणाऱ्या अंतरात्म्यास जाणत नाही, म्हणून माणसाने शहाणे असावे. पण जगात मात्र असे दिसून येते की जो स्वतःच शहाण्या समजतात, तेही त्यांच्या अंतरात्म्यास जाणत नसल्याने दैन्यवाणेच असतात. अंतरी ठेवणे चुकले, दारोदारी धुंडू लागले. तैसे अज्ञानास झाले, देव न कळे. आपल्या अंतरातच आत्मवस्तुरूपी ठेवा असून ते त्याच्या शोधासाठी दारोदार हिंडतात, आणि अज्ञानामुळे त्यांना खरा देव कोण हे कळतच नाही. या देवाचे ध्यान करी, ऐसा कोण सृष्टीवरी. वृत्ती एक देसी तरतरी, पावडेल कोठे. अनंत अशी अंतरात्म्याचे ध्यान करणारा या सृष्टीवर कोण आहे? माणसाची वृत्ती एक देशी असते, तिची शक्ती मर्यादित असते. ब्रह्मांडी दाटले प्राणी, बहुरूपे बहुवाणी. भूगर्भी आणि पाषाणी, किती एक. या ब्रह्मांडात प्राण्यांची एकच दाटी झाली आहे. त्यांची अनेक रूपे आहेत, अनेक भाषा आहेत. एवढेच नव्हे तर भूगर्भात आणि पाषाणातही कित्येक प्राणी आहेत. इतुके ठाई पुरवला, अनेकी एकची वर्तला. गुप्त आणि प्रगटला, किती एक. इतक्या सर्वांना पुरूनही जो शिल्लक उरतो आणि या अनेकांच्या ठिकाणी जो एकच वर्तत असतो, तो अंतरात्मा काही ठिकाणी गुप्त असतो, तर काही ठिकाणी प्रगट असतो. चंचळे न होई जे निश्चळ, प्रचित जाणावी केवळ. चंचळ ते नव्हे निश्चळ, परब्रह्म ते. जोपर्यंत माणूस चंचळाच्या सत्तेत वावरत असतो, तोपर्यंत तो निश्चळ आणि अशा परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही. हे केवळ अनुभवाने जाणून घ्यावे. चंचळ अंतरात्मा आणि निश्चळ परब्रह्म एक म्हणता येणार नाही. तत्वे तत्व जेव्हा उडे, तेव्हा देह बुद्धी झडे. निर्मळ निश्चय चहूकडे, निरंजन. तत्वाने तत्वांचे जेव्हा निरसन होते, तेव्हा मी देह ही देहबुद्धी नष्ट होते, आणि मग चहूकडे निर्मळ निश्चळ निरंजन असे परब्रह्मच ओतप्रोत कोंदटलेले आहे, अशी अनुभूती येते.
आपण कोण कोठे कैचा, ऐसा मार्ग विवेकचा. प्राणी जो स्वएकाचा, त्यास हे कळेना. पण हे सर्व होण्यासाठी माणसाने मी कोण, मी कसा आहे, कोठून आलो याचा विवेकाने शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. जो प्राणी स्वतः अर्धवट असतो त्याला हे वळत नाही. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तरावा. अवघा वंशची उधरावा, हरी भक्ती करूनी. म्हणून भल्या माणसाने सारासार विवेकाचा मार्ग धरून या दुस्तर संसारातून तरुण जावे आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाच उद्धार करावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण निरूपण नाम समास 8वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अंतरात्मा विवरण नाम निरूपण नाम समास 8वा समाप्त.